यालाच म्हणतात फिलिंग ढगात. हॅलो गाईज, मी आहे मैथिली. आज मी आलेली आहे वेट एन्जॉयला. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की वेट एन्जॉयला यायची, तर आज माझ्या भावामुळे ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. वेट एन्जॉय हे वन डे ट्रिपसाठी एकदम ॲक्युरेट सोल्युशन आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30पर्यंत याचं टायमिंग असतं. या टाईममध्ये आपल्याला वॉटर पार्क आणि थीम पार्क दोन्हीही करता येतात. तर आज आम्हाला तिकीट बसलं 1500 रुपये. जेवणाचे होते 450 रुपये. यामध्ये अनलिमिटेड जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता. आम्ही अर्धा तास आधीच पोचलो होतो, त्यामुळे इकडे तिकडे उभारून फोटोशूट केलं. वेलकमलाच हा भूत बंगला होता. आमच्यासोबतच एका स्कूलची टूर आली होती. जवळजवळ 1000 मुलं होती. आम्ही पटकन आतमध्ये एंट्री करून सगळ्या मुलांची वॉटर पार्कमध्ये एंट्री व्हायच्या आधीच आम्ही गेम खेळायला सुरुवात केली. 10 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही वॉटर पार्कमध्ये फुल मस्ती केली. त्यानंतर भूक लागली म्हणून वल्ल्या अंगाने जेवायला बसलो. मस्त मेनू होते आणि टेस्टी पण होते. पण पुढं होता थीम पार्क, त्यामुळं पोट भरून काय आम्ही जेवलो नाही. पहिल्यांदा या धडकाधडकीच्या गाडीत बसलो. खालीवर करंट असतो बरं का, त्यामुळं जरा सावधानतेनंच बसायचं. खूप एन्जॉय केला. गेममध्ये जशी गाडी चालवतो ना, तशी तर्राट गाडी चालवली मी. त्यानंतर हरकतच या हेलिकॉप्टरमध्ये बसलो. सुरुवातीला वाटलं एवढं डेंजर नसेल, पण हे दिसतं तितकं साधं नाही आहे बरं का. ते जसं फिरल तसं आम्ही फिरत होतो, सोबत आमचा पाळणाही गोल फिरत होता. खूप खतरनाक आणि मस्त होतं हे वालं. हेलिकॉप्टरचा पंखा जसा गरा फिरतोय, तसं हे ना अक्षरशः आम्हाला गरा फिरवून टाकलं. खूप मजा आली बरं का. यात्रेत काही मुली शॉपिंगसाठी जातात, पण मी पाळण्यात बसायला जाते. पण यात्रेतल्या पाळण्यांपेक्षा इथले पाळणे विचित्र आणि भयानक आहेत. आता आली ह्याची बारी, पण ही तर माझी उंचीच बसली नाही राव. 5 फूटच्या वर लागत होतं आणि मी 5 फूट आहे. त्यामुळे नाराज होऊन असा एवढा मोठा फिरतेला पाळणा लांबूनच बघावा लागला. असो, वॉटर पार्कमध्ये आधी भिजल्यामुळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ऑलरेडी आम्ही कुडकुडत होतो. पण यामध्ये बसायचा मोह काय आवरला नाही. हे असं वरनं खाली पाण्यात जाते बघा, पाक वल्ल चिल करते, पण एक नंबर फिलिंग बरं का. त्यानंतर आम्ही गेलो या 3D पिक्चरला. इथं आत गेल्यावर आपल्याला गॉगल घालायला देतात. इथं हनुमान, सीता आणि राम यांची कथा आहे. असलं भारी आहे नाही, नक्की बघा, न चुकवता बघा. त्यामध्ये हनुमान जेव्हा समुद्रावरून जात असतो ना, तेव्हा आपल्या पण चेहऱ्यावर पाण्याचे शहारे उडत असतात. त्यानंतर तो जेव्हा जंगलातून जातो तेव्हा आपल्याही पायाला झाडं लागत असतात. मस्त एक्सपिरियन्स आहे. आता नंबर होता फिलिंग ढगातवाल्या पाळण्याचा. हा पाळणा जवळजवळ आपल्याला 8 ते 10व्या मजल्यावर घेऊन जातो आणि तिथं तो फिरत असतो. इतर वेळी आपण बागेत झोपाळे घेतलेत, पण ह्या झोपाळ्यावरचा आनंद अप्रतिम आहे. कसं आहे, हाय की नाही, रिअलमध्ये फिलिंग ढगात हो. आता आली ह्या पाळण्याची बारी. हा तर इतका खतरनाक होता की नाही, मिक्सरच हो, मिक्सरच. नुसतं बघा तुम्ही, बघून मग धाडस करूनच यात बसायचं. एकदा दोनदा नाही, झटक्यात गार 4-5 वेळा फिरवते. आता नेक्स्ट आहे ह्याची बारी. ज्यांना जिवंतपणी देवाला भेटायचं आहे त्यांनी या पाळण्यामध्ये नक्की बसा. तो इतक्या स्पीडनं वर जातो ना, असं वाटतं की आपलं हृदय खालीच राहिल्याने आपण वर गेलो. आणि वरती जाऊन जवळजवळ 5 मिनटं थांबतो आणि 5 मिनटांना अचानक इतक्या स्पीडनं खाली येतो ना, की तेव्हाही तसंच फील होतं की आपण देवाघरी गेलो आहे आणि आपला आत्मा खाली आला आहे. मी यामध्ये 3 वेळा बसले. तिसऱ्यांदा हे वर जाऊन असं अडकलं. त्यानंतर मात्र मी हात जोडले.
आता नेक्स्ट होता याचा नंबर. हा आहे आपल्या भारतातील सगळ्यात हायेस्ट पाळणा, म्हणजे एकदम टॉप लेवलच्या उंचीवरचा. हे 2 वेळाच फिरवते. मला खूप हॉरर वाटला होता, पण ठीक आहे, तुम्ही लोक बसू शकता. हा फक्त उंच आहे, बाकी यात भिण्यासारखं काय नाही आहे. नक्की बसा. त्यानंतर हे होते असे लाईट्सवाले घोडे वगैरे लहान मुलांसाठी. आम्ही जस्ट उभारून इकडे फोटो काढला. जेवणानंतर एवढं सगळं करून ओंकारला मात्र ढवळायला लागलेलं. आता होती या कोलंबसची बारी, पण तरीही तिकीट वाया जायला नको, त्यामुळं रात्रीच्या व्ह्यूमध्ये आम्ही या कोलंबसमध्ये बसलो. यातून पूर्ण वेट एन्जॉयचा मस्त व्ह्यू दिसत होता. मस्त सगळीकडे लाइटिंग लागलेल्या असतात. चायनीज लोक डान्स करून दाखवत असतात आणि स्टंट पण मारत असतात. खूप छान आजचा आमचा दिवस गेला. खरंच माझी जायची खूप इच्छा होती, पण घडत नव्हतं. माझ्या भावामुळं मला वेट एन्जॉयला यायला मिळालं आणि एवढ्या थंडीतही आम्ही दोघांनी मिळून आईस्क्रीम खाल्लं. याला म्हणायचं अंगात मस्ती. एकतर दिवस पाण्यात भिजण्यात गेला, आईस्क्रीम खाल्लो आणि वाऱ्यातनं परत रिटर्न. खूप छान अशी माझी वेट एन्जॉयची ट्रिप होती. तुम्हीही सगळ्यांनी नक्की जा. आम्ही पण नेक्स्ट टाईम नक्की जाणार आहोत. तुम्हाला कसा वाटला माझा वेट एन्जॉयचा एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय वेट एन्जॉय.